आपण जर मध्ययुगीन इतिहासाचा जर विचार केला तर आपल्याला माहीत आहे की युरोप आणि आशिया खंडाला एक व्यापारी मार्ग जोडत होता. हा व्यापारी मार्गाला आपण खुसकीचा मार्ग म्हणत असतो. या मार्गामध्ये जर विचार केला तर एक महत्त्वपूर्ण ठिकाण होतं किंवा शहर होतं ज्याला आपण इस्तांबूल म्हणत असतो. याला पूर्वी आपण कॉन्स्टँटिनिपोल असे म्हणत होतो. मात्र 1453 मध्ये काय झालं की ऑटोमन तुर्कांनी जे आहे याला आपल्या ताब्यात घेतलं. परिणामी युरोप आणि आशिया खंडाकडे जो व्यापारी मार्ग होता ज्यामुळे व्यापार होत होता हा बंद पडला. परिणामी युरोपीय व्यापाऱ्यांनी जे आहे भारताकडे आणि आशिया खंडातील इतर भागाकडे व्यापार करण्यासाठी जे आहे सागरी जे आपला समुद्रमार्ग आहे ते शोधण्यास सुरुवात केली. याच प्रयत्नामध्ये सर्वात पहिले जे आहे ते यशस्वी झाला होता तो म्हणजे पोर्तुगीज खलाशी जो होता वास्को डी गामा. हा वास्को डी गामानं काय केलं होतं की आफ्रिका खंडाला वळसा देऊन केप ऑफ गुड होपला वळसा देऊन आपल्या भारताच्या ज्या पश्चिम किनाऱ्यावर जे आहे ते मलबार किनारपट्टी ज्याला आपण केरळची किनारपट्टी असे म्हणत असतो तिथं एक बंदर आहे कलिकड तेथील झामोरीन राजाला येऊन भेटला तो. अर्थातच आपण असं म्हणू शकतो की 1498 मध्ये सर्वप्रथम पोर्तुगीज हे भारतात आले. त्यांच्यानंतर जे आहे अन्य युरोपीय देशांनी सुद्धा भारतात येण्याला सुरुवात केली. तर पोर्तुगीजाच्या नंतर जे लोक आले होते ते आले होते डच. डच हे जे लोक आहेत ते हॉलंड या देशाचे आहे. त्यांच्यानंतर जे आले होते ते ब्रिटिश, नंतर डॅनिश आणि सर्वात शेवटी फ्रेंच आले. अशा प्रकारे हा युरोपीय देशांचा समुद्रमार्गे जे आहे भारतात येण्याचा आपण क्रम म्हणू शकतो. नंतर काय झालं की जसा जसा वेळ गेला तसतसे एक एक युरोपीय देश जे आहे भारतातून जाण्याचा सुद्धा क्रम सुरू झाला. त्यामध्ये सर्वात पहिले जे लोक गेले होते त्यांचं होतं डच म्हणजेच हॉलंड या देशाचे लोक. त्यांच्यानंतर जे आहे ते डॅनिश लोक गेले. नंतर ब्रिटिशांनी जे 1947 मध्ये आपल्या मायदेशी परतले. त्याच्यानंतर जे आहे आपण म्हणू शकतो की फ्रेंच आणि पोर्तुगीज जे आहे हे भारताच्या स्वातंत्र्याच्या नंतर भारतातून गेले. हे आपल्याला माहीत असलं पाहिजे की फ्रेंच जे आहे ते 1954 मध्ये भारतातून गेले आणि पोर्तुगीज सर्वात शेवटी 1961 मध्ये भारतातून गेले होते. तशा प्रकारे 1498 मध्ये सर्वात पहिले पोर्तुगीज आले आणि सर्वात शेवटी जे आहे ते पोर्तुगीजच भारतातून गेले ते म्हणजे कधी 1961 मध्ये. फ्रेंच सर्वात शेवटी आले मात्र गेले जे आहे ते पोर्तुगीजचे पहिले. ब्रिटिश जे आहे तिसऱ्याच क्रमांकावर गेले आणि तिसऱ्याच क्रमांकावर आले. अशा प्रकारे हे युरोपीय देशांचा समुद्रमार्गे जे आहे भारतात येण्याचा आणि जाण्याचा क्रम आहे असं आपण म्हणू शकतो.